नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. एरंडोली येथे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण सभापती स्नेहलताई उमेश मोरे यांनी केले होते. या कार्यक्रमाला माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार, आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण सभापती स्नेहलताई उमेश मोरे, मिरज पंचायत समिती सभापती तन्वी कमलेकर, पंचायत समिती सदस्या सौ सुजाता विजय पाटील, सौ सुप्रिया सचिन तवटे, महेश दादा मोरे, देवजी नाना साळुंके, शंकर गायकवाड, कृषी अधिकारी, जिल्हा समन्वयक, बचत गटातील जिल्हा समन्वयक तसेच अन्य अधिकारी तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी बोलताना माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी महिला उद्योगाविषयी सांगितले. महिलांनी पारंपरिक उद्योग व्यवसायात न अडकता त्यांनी मोठ्या प्रमाणातील उद्योगामध्ये पुढे येण्याची अपेक्षा व्यक्त केली. महिलांना अन्न प्रक्रिया उद्योग हा एक महत्त्वाचा उद्योगामध्ये महिलांनी सक्रिय व्हावे व फक्त उद्योग उभा करण्याचा विचार न करता तो कृतीत आणावा, त्यासाठी लागेल ती सर्वतोपरी मदत व मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आमदार इद्रिस नायकवडी म्हणाले, काही महिला गृहस्थी सांभाळून उद्योग व्यवसाय करत आहेत व त्या महिला त्यामध्ये यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे महिलांनी उद्योग व्यवसायात प्रगती करावी, त्यामुळे त्या आर्थिक सक्षम होतील, असे आमदार इद्रिस नायकवडी म्हणाले. महिला बाल कल्याण समन्वयक तसेच कृषी अधिकारी समन्वयक यांनीही महिलांना उद्योग व्यवसायासंदर्भात मार्गदर्शन केले. तुम्हाला काय जमते, काय होऊ शकेल, काय झेपतंय, याची सगळ्याची जबाबदारी तुम्ही स्वतः स्वीकारली पाहिजे. बाहेरनं भाषणं बरीच होतील, मदतीचे हात पुढे केले जातील, परंतु विषय निवडणं ही प्रक्रिया महिलांनीच करावी असा माझा तरी आग्रह आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की आता या आजच्या मेळाव्यातून जे आपण पुन्हा ज्या महिलांची उद्योग उभा करण्याची इच्छा आहे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या छोट्या समूहांनी बोलवण्याची प्रक्रिया आपण सुरू करूया आणि त्यांचे विषय समजून घेऊन त्याच्यासाठी लागणारे सर्व साधन सामुग्री आणि त्यांना लागणारं आर्थिक बळ हे निर्माण करून देण्याचं काम हे जिल्हा पातळीवर महिला बाल कल्याण विभागाच्या मार्फत जिल्हा परिषद सांगलीच्या माध्यमातून निर्माण करून देण्याचं काम या पुढील काळात आपण करूया आणि त्या माध्यमातून काही महिला या सक्षम करून या सगळ्या समाजाचं एक चांगल्या पद्धतीचं संघटन या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करूया. केल्यानंतर सुद्धा उद्योग यशस्वी होतोच असं नाही. मार्केटिंगची, विक्रीची सोय आणि विक्रीची तयारी ही केल्याशिवाय उद्योग यशस्वी होत नसतो. म्हणून उद्योगाच्या तयार झालेल्या मालाच्या विक्रीची व्यवस्था थोड्याफार प्रमाणात आपण सुरू केली आहे. त्याला आता चांगलं स्वरूप देऊन वाढवायचं काम हे आपल्याला करायचं आहे. एक प्रयोग म्हणून कवठे मनकाळी येथे महिलांच्या उत्पादित झालेल्या मालाच्या विक्रीसाठी दुकानं सुरू केले. पुढील काळात आपण मिरज, सांगली, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या विक्रीची चेन उभं करण्याची आमची मनीषा आहे. परंतु आता इथे मी तुमच्या समोर बोललो, आता पुन्हा किती महिला येतात सांगायला की आमची तयारी झाली, मानसिक तयारी झाली का नाही आणि आमच्यासाठी तुम्ही नियोजन काय करणार आहे ते लवकर करायला सुरुवात करा. ते सांगायला तरी येतील का तुम्ही, हा महत्वाचा भाग आहे. होतंय काय, मेळावा घेताना किंवा भाषण करताना उत्साह असतो, परंतु प्रत्यक्ष त्या कामाच्या मागे चिकाटीने लागताना मात्र समाजातले काही घटक टिकत नाही, चिकाटी दाखवत नाही, पुन्हा फिरून कुणी भेटायला सुद्धा येत नाही, अशी अवस्था समाजाची झाली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या प्रपंचाच्या प्रगतीची ओढ लागली असेल तर तुमची चिकाटी तुम्ही दाखवली पाहिजे. आणि विषय निवडताना आपण छोटे छोटे मेळावे 50-50, 100-100 महिलांचे मेळावे घेऊन त्या ठिकाणी विषय निवडायचा प्रयत्न करूया आणि महिलांचे उद्योग उभं करण्याचं काम करूया. पक्षाचे संस्थापक यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा संकल्प आपण सोडूया की त्यांच्या मनात जे काही कल्पना होत्या त्याप्रमाणे या राज्यातील एरंडोली एक मतदारसंघ आहे.
त्याच्यानंतर मिरज तालुका आहे, त्याच्यानंतर सांगली जिल्हा आहे आणि त्याच्यानंतर अखंड महाराष्ट्र आहे. इथपर्यंत जाताना अनेक गोष्टीची मदत आपल्याला लागणार आहे. काय आपल्या फक्त एका मतदारसंघाच्या जीवावर काही होणार नाहीये, परंतु याची सुरुवात सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील एवढीपासून झाली. एवढं तरी होऊ देतात, ते नाव एकदा पक्षाच्या पातळीवर तरी कुठेतरी चर्चेला जावं अशी या ठिकाणी मी आपल्या पुढे इच्छा व्यक्त करतो. परमेश्वर आपल्याला आज विचारांचं तरी बळ द्यावं आणि आपण गेल्याबरोबर आपल्या डोक्यात हा विचार यावा की पक्ष तयार आहे, कार्यकर्ते तयार आहे, जिल्हा तयार आहे, राज्य तयार आहे. मग आता सांगतोय ते आपणच सांगतोय, का थांबावं? एवढं सगळं तयार असून सुद्धा आपण का थांबावं?